नमस्कार. आपण मौजे बनाळी तालुका जत जिल्हा सांगली येथे नेक्सस रिव्होल्यूशन या कंपनीच्या माध्यमातून वापरलेल्या लसूण प्लॉटला भेट देत आहोत. 3 जानेवारी 2025 रोजी या लसूण प्लॉटला आपण नेक्सस रिव्होल्यूशन हे तंत्रज्ञान वापरलं. नेक्सस रिव्होल्यूशन हे तंत्रज्ञान वापरण्याच्या पूर्वीची प्लॉटची परिस्थिती आणि आता झालेला बदल हे संबंधित शेतकरी सन्माननीय ॲडव्होकेट सुरेश भाऊ सावंत या ठिकाणी विश्लेषण करत आहेत. त्यांची मतं या कंपनीच्या प्रॉडक्टच्या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. आम्ही या प्लॉटला श्री रणसिंगे सर आणि इथला शेतकरी श्री जनार्दन सावंत आणि अरुण सावंत तसेच राजू दळगे हे सर्वजण उपस्थित होते. तर त्यावेळची परिस्थिती अशी होती की हा जो लसूण आहे आज जो दिसतोय हा पूर्णपणे यातला 50 ते 60% लसूण असा कॉइल्ड झाला होता. म्हणजे याचा अर्थ असा इकडे वर दाखव. तर अशा प्रकारची लसणाची कॉईल झाली होती. तर त्याची जो आपण नेक्ससची जी औषधं वापरली त्याचा इतका इफेक्टिव्ह रिझल्ट झाला आहे की ती कॉईल तर पूर्णपणे नष्ट झाली ते झाली आहे, परंतु लसूण हा पिवळा पडत चालला होता, रान भुसभुशीत राहिलं नव्हतं. तर मला एक सांगायचं की पहिला आता हे जे तुम्ही हे बघताय या लसणाची ही जी पात दिसते ही पूर्णपणे काळी झालेली आहे. जी मान आहे लसणाची ती अतिशय स्ट्रॉंग झालेली आहे. यापूर्वी हा लसूण असा जरी ओढाय गेला तर उपसला जात नव्हता. हे बघा आता ही किती इझिली उपसतंय. हा तुम्हाला जो रिझल्ट दिसतोय इतकं रान पोकळ आणि भुसभुशीत झालं आहे की ज्याच्यामुळं जे तुम्हाला रिक्वायर्ड ह्युमिक ॲसिड आहे किंवा रायझॉन आहेत जे ह्यांनी जे प्रोडक्ट दिलेत नेक्ससनं त्या प्रोडक्टचा इतका इफेक्टिव्ह रिझल्ट झाला आहे की त्याच्यावर आपण बोलण्यापेक्षा ते शेतकरी आणखीन बेटर सांगू शकतील. परंतु इथं परिस्थिती अशी होती की शेतकरी फारच त्रस्त झाले होते कॉइल्डनं. तर या कॉइल्डवर श्रीयुत रणसिंगे सर यांनी चॅलेंज स्वीकारलं की त्यांनी सांगितलं की सर तुम्ही कोणत्याही प्रकारची औषधं वापरू नका, आम्ही एक तुम्हाला बॉक्स देतो, इमॅजिन बॉक्स, त्या बॉक्सचे रिझल्ट बघा. तर त्यामध्ये हा बॉक्स पूर्णपणे त्यांनी वापरला आणि त्याचा रिझल्ट इतका इफेक्टिव्ह आहे की हा लसूण पूर्णपणे काळा झालेला आहे. लसणाची साईज 90व्या दिवशी सर्वसाधारणपणे ही साईज आहे. या साईजवरून या लसणाचं आयुष्य आत्ता फक्त 60% संपलं आहे. म्हणजे आणखीन याचं 40% आयुष्य शिल्लक आहे. जर याचा रिझल्ट बघायला गेला तर माझ्या मते 1 किलो लसणामागं 15 किलो ॲव्हरेज पडायला काहीसुद्धा हरकत नाही असं तर माझी ही झालेली आहे. एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता हा लसूण चांगला रिझल्ट देईल आणि श्री सावंत यांना एक चांगलं उत्पन्न मिळवून देईल अशा प्रकारची आपण अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करूया.